काल रात्री असं काहीतरी झालं ज्याच्यामुळे मला वाटलं की नको, आता आसाममध्ये अजून नको राहायला. फुल व्हिडिओ बघितली ना की तुम्हाला कळेल की मी असे का म्हणते ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्हाला रात्री भूकंप आला होता ना आमच्या इथे, म्हणजे लिटरली 4:17 भूकंप आला होता आणि तो 5-10 मिनटं तसाच होता. मी उठली, मला वाटली अरे आता बेड का हलतो आहे काय. मग मी ह्यांना उठवलं, मग त्याच्यानंतर ह्यांनी फोन म्हणजे माझ्या उचलून घेतला आणि आम्ही दोघं खाली रशीत पाळलो. आणि तेव्हा सगळीजणं पण आजूबाजूची सगळीजणं खाली आली होती. तर मला हेच म्हणणं आहे की जेव्हा पण भूकंप येईल तुम्हाला असं काय वाटेल, तुम्हाला असं वाटेल की नाही थांबून जाईल तो, पण तसं काही करू नका. तुम्ही लगेच जसे असाल तसे उठा आणि खाली पळा. कारण का आम्ही स्वेटर नव्हते घालत, पण आम्ही लिटरली ह्याने विचार केला की स्वेटर घेऊ, हे घेऊ, कॅप घेऊ, ते घेऊ, ह्या फोन बिन आपण सगळे कलेक्ट करू, असं नाही आहे. मी जशा असाल ज्या कंडिशन तसं जा, तुम्ही खाली जा, वाट नका बघत बसू. तर मी 2 वर्ष इकडे झालेत मला, पण 2 वर्षात मी 5-6 वेळा भूकंपचा एक्सपिरियन्स केला आहे. तर कालचा जो भूकंप होता ना तो खूप मोठा, म्हणजे लिटरली असं वाटत होतं यार बिल्डिंग पडेल की काय, असं झालं होतं. पूर्ण बेड शेक होत होता, म्हणजे किचनची सगळी भांडी पडली होती लिटरली. आणि म्हणजे आम्ही उभं तरी असे जस्ट हलतो आहे आम्ही. तर असं झालं. तरी मग काल खरंच खूप, त्याच्यानंतर तर झोपच लागली नाही. कारण का असं वाटत होतं यार परत येतो की काय, परत येणार आहे की काय. भले बुलेटचा आवाज आला तर यार आला की काय भूकंप. या फेर आमच्या इथं खूप मंकीचं, तुम्हाला जसं माहिती आहे. मग ते ना आमच्या ह्याच्यावरून असे धावतात. जो वरचा पोर्शन आहे ना घराचा, त्याच्यावरून ते ना लिटरली खूप मोठ्या जोरात ना जंप करत जातात. मग कधी कधी असं वाटतं की यार काय म्हणजे ती लोक जंप करत आहेत की काय, खरंच भूकंप आला आहे. पहिले जस्ट आला रात्री जरासं शेक झालं आणि तेवढ्यात तो मंकी जंप करून तो पण थांबला. आणि मग ऑन सगळं लाईट गेली. मी यांना उठलं, उठा खरंच भूकंप आला का, भूकंप म्हणजे आलं. आम्ही खरंच खाली गेलो. खरंच खूप देवा